अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला 2 जुलैपासून सुरुवात करण्यात आली। कोल्हापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सीईटी काउन्सिलिंग सेंटर उभारण्यात आलंय। या माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्ज भरणे आणि त्याबाबत सर्व मार्गदर्शन करण्यात येणार आहे। याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्राचार्य कॅप्टन डॉक्टर नितीन सोनजे यांनी केलंय। महाराष्ट्र शासनाने सीईटी काउन्सिलिंग सेंटर सुरू केलेलं आहे आणि या सीईटी काउन्सिलिंग सेंटरमार्फत आमच्या महाविद्यालयामार्फत सगळ्या विद्यार्थ्यांना अर्ज कसा भरावा, त्याच्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत, पुढच्या प्रोसेस काय असणार आहेत, याची आम्ही सर्व माहिती देत आहोत। 12 जुलैपर्यंत आपण अर्ज केल्यानंतर 15 जुलैला त्यांची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागेल। त्याच्यानंतर या विद्यार्थ्यांना आपलं कोर्सेस आणि आपले कॉलेजेस निवडावे लागतील। फक्त इथं विद्यार्थ्यांना कॉलेजेस आणि कोर्सेस निवडताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे, कारण इथेही पहिले 3 कोर्सेस किंवा महाविद्यालय जे 3 पहिले ऑप्शन असतील ते अत्यंत काळजीपूर्वक घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये जर आपली कुठेही चूक झाली तर आपल्याला कदाचित आपल्या आवडीचं महाविद्यालय मिळणार नाही किंवा आवडीची ब्रँच मिळणार नाही। त्यामुळे माझी तमाम कोल्हापूर जिल्ह्यातल्या 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना विनंती असेल की आपण या सगळ्या शासनाच्या सोयीसुविधेचा लाभ घ्यावा आणि एकदा तरी आपण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूरला आपण व्हिजिट करावी, म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष कल्पना येईल की इथे काय आहे। आपण सर्वजण याचा लाभ घ्याल।